निलेश राणेंचं एक ताजं वक्तव्य आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये कोणी मुस्लिम नव्हतं. नाही, असं आहे की इतिहासीकरण करणं हा एक अजेंडा आहे आणि त्या विकृतीकरणाच्या माध्यमातून भारताचा इतिहास प्रयत्न आहे. कोण कोणाचं माझं नाव थोडंसं तर ज्ञान असावं. महाराजांना अफजल खानाविरुद्ध रडताना महाराजांना च्या हातात जी वाघनखं होती कोणी बनवून दिली होती? त्या माणसाचं नाव होतं रुस्तमे जमाल. महाराजांबरोबर औरंगजेबाच्या दरबारात महाराज एकच विश्वासू माणसाला घेऊन गेले होते, कारण त्यांना माहिती आहे तिथे दगाफटका होणार, तिथे आपल्याला आपला साथीदार शूर असावा, आपल्या बरोबरीने मृत्यूला सामोरे जावं लागलं तरी सामोरे जाणारा असावा, म्हणून ते बरोबर कोणाला घेऊन गेले? मदारी मेहतर मुसलमान. आणि केळशीच्या जवळ एक याकूब बाबा नावाचे होते. महाराज नेहमी त्यांच्याकडे जायचे, काही कारण असतं, संत महात्मे होते असं. आणि महाराजांनी त्यांना 720 एकर जमीन दिली होती. ते पण मुसलमान होते. साचं विकृतीकरण करून अख्खा देश महाराष्ट्र बर्बाद करायचा, आगी लावायच्या, ही जर कामं आपल्याला करायची असतील तर इथे कशाला यायचं? गल्लोगल्ली फिरत फक्त दगड मारत बसायची. पण त्याच्यातनं आपण एक्सपोज होतो, आपली बुद्धी लोकांना कळते, आपली माहिती लोकांना कळते, आपल्याला काहीच माहित नाही हे महाराष्ट्राला कळते. हे तर मी आता तोंडात तुम्ही प्रश्न विचारला म्हणून ही 3 नावं घेतली. तोफखाना प्रमुख कोण होता? त्यांचे बॉडीगार्ड कोण होते? त्यांचे अर्धे बॉडीगार्ड मुसलमान होते. वकील मुसलमान होता. जेव्हा चर्चा करायची वेळ आली तेव्हा अफजल खानाबरोबर चर्चा करायला कोण आलं होतं? कोण मुसलमान नव्हता आला. अफजल खानाबरोबर चर्चा करायला आलेल्याचं नाव होतं कृष्णा कुलकर्णी. आडनावावर तरी मला ते हिंदू दिसत आहेत, ते काही मुसलमान दिसत नाही आहेत. म्हणजे इतिहासाचं करत असताना हे सगळं वाचावं लागेल ना तुम्हाला, त्याच्यासाठी वाचन आवश्यक आहे. म्हणजे अफजल खानाची बाजू घेणारा कोण? कृष्णा केशव कुलकर्णी. औरंगजेबाच्या दरबारात शिवाजी महाराजांना घेऊन जाणारा मिर्झा राजे जयसिंग कोण? हिंदूच ना. त्यामुळे ती लढाईच हिंदूंची नव्हती, ती राज्यपखांची लढाई होती. राज्य विस्तारासाठी एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले ते राजे होते. आणि शिवाजी महाराज हे शूर. तर एवढा बलाढ्य सैन्य औरंगजेबाचा असताना औरंगजेब नाही घुसू शकला. शेवटी त्याला मृत्यू पण महाराष्ट्रात पत्करावा लागला. प्रत्येकाला वाटतं की मृत्यूच्या वेळेस मी घरी जाईन, माझ्या घराजवळ जाऊन मरीन. अलेक्झांडर हा विश्व जिंकायला निघालेला, सिक्को भी वापस जाना पडा मौत. औरंगजेब नाही जाऊ शकला, त्याला इथंच मरावं लागलं. ही महाराष्ट्राची भूमी, याची गरज. औरंगजेब अनेक लढाया आपल्या सांगा काय बोल. ह्याच्यातनं महाराष्ट्र शिकेल, महाराष्ट्राला अधिकचं ज्ञान प्राप्त होईल. आज महाराष्ट्राला रुस्तमे जमाल कळेल. आता महाराष्ट्राला परत कृष्णा कुलकर्णी कळेल. कृष्णा कुलकर्णी मुसलमान होता काय याची चौकशी आता लोक करतील. केळशीचे महाराज बाबा याकूब बाबा करतील. मी कोणाला काय देणार नाही बाबा, मी एवढा महान नाही. प्रत्येकाने आपापला अभ्यास, जवळपास सगळी पुस्तकांची दुकान आहेत, चर्चगेट बिर्चगेटला, तिथे सगळी पुस्तकं मिळतात, घेऊन या. वाटल्याच नाही तर माझ्या घरी या, माझ्या घरी सगळी पुस्तकं उपलब्ध आहेत.
वक्तव्य दिली जातात आहेत का? जाते त्याला ह्याच्यातनं प्राप्त काय होणार आहे तर ह्याच्यातनं महाराष्ट्राची हानी. जसं मी सांगितलं हलाल, हलाल हा अरेबिक शब्द आहे. या अरेबिक शब्दाचा अर्थ आहे सायंटिफिक आणि काय लॉफुल, म्हणजे वैज्ञानिक आणि कायदेशीर. तर वैज्ञानिक दृष्ट्या कायद्यानुसार चांगलं असल्या म्हणजे हलाल असा त्याचा म्हणजे थोडक्यात अर्थ निघतो. मग ते चांगलं का तर त्याला अनेक बाजू आहेत की ते ती इथली बरोबर मधली रस कापली जाते, त्याला जेबलेल असं काहीतरी नस म्हणतात. ती नस कापल्यानंतर तिथनं रक्त बाहेर पडतं, ते डोक्यातनं पण खाली उतरतं आणि शरीरातनं पण बाहेर पडतं. आणि आपण बकरा कापलेला बघितला असेल तर आपण बघा तो असा रक्त असा बाहेर फेकत असतो. आणि तुम्ही कधी चौकस असाल, चौकस तर मटणाच्या दुकानात जाऊन बघा, केलेल्या बकऱ्याच्या मटणामध्ये तुम्हाला एकही रक्ताचा बिंदू दिसत नाही. रक्तामध्ये व्हायरस असतो, बॅक्टेरिया, विषाणू असो, काय असू शकतं. रक्त साफ केल्यावर ते मटण. आणि म्हणून ते हलाल पद्धतीने का, कारण त्यामध्ये तुम्ही कुठल्या एअरक्राफ्ट मध्ये बस, तुम्हाला कोशर जे ज्यूस खातात त्याला कोशर म्हणतात, आणि जे जगामध्ये सगळी लोक खातात त्याला हलाल म्हणतात. माहित नसेल तर त्याला आपण काय करावं. हिंदीत कोण आहे? नितेश राणे का एक बयान आया है जिसमें वो कह रहे हैं कि शिवाजी महाराज के सैन्य बल में या उनके कोई, मुझे मालूम नहीं उनको कितनी मालूमात है, लेकिन जब वो औरंगजेब के दरबार तब उनके साथ एक ही आदमी उनके औरंगजेब के दरबार में गया था, उसका नाम था मदारी मेहतर. वो धर्म से मुसलमान था. के इकलौता वो आदमी को शिवाजी महाराज बराबर लेके गए थे. इस कितना शिवाजी महाराज पर. जब अफजल खान से उनकी लड़ाई होने वाली थी तब अफजल खान के ही कुछ लोगों ने, जो मुसलमान थे, उन्होंने जाके उनको बताया था कि तुमसे खेल हो सकता है और तुमको मारने का प्लान अफजल खान करेगा. तब अफजल खान के आर्मी में एक जो जनरल थे, उनका एक बेटा था जिसका नाम रुस्तम जमाल था. उस रुस्तम जमाल ने शिवाजी महाराज को शेर के नखुन थे, वो भी मुसलमान था. शिवाजी महाराज एक संत को मानते थे, आज भी वो संत की जमीन केलसी रत्न है, उसका नाम है याकूब बाबा, वो भी मुसलमान था. शिवाजी महाराज के जितने बॉडीगार्ड थे उसमें से 18 बॉडीगार्ड मुसलमान थे. लेकिन पढ़ोगे तो बढ़ोगे, तुम नहीं तो बढ़ोगे कैसे? सर, राज्य में हिंदुत्व जो बयान करते उनको लीजिए और पूछिए कि ये कौन थे. ये राजा वो हारे. शिवाजी महाराज ने जिनसे तय कर लिया, वो पुरंदर की लड़ाई थी. उस पुरंदर की लड़ाई में मिर्जा राजे जयसिंह, जो औरंगजेब के जनरल थे, सिपह सलार थे, उनके सामने उन्होंने और कहा कि मैं आऊंगा. तो औरंगजेब के दरबार में लेके जाने वाला आदमी कौन था? हिंदू, मिर्जा राजे जयसिंह, जिन्होंने पहली बार अफजल खान के सामने शिवाजी महाराज को मारने की कोशिश की. अफजल खान के मौत के बाद उसका नाम क्या था? कृष्णा कुलकर्णी. कौन था वो? उनका वकील था. मुझे ये नहीं मालूम कि कृष्णा कुलकर्णी मुसलमान था क्या, मैं उसकी जात नहीं जानता हूँ. मैं सवाल पूछना चाहता हूँ, क्या इतिहास का विकृतीकरण करते करते आप इतिहास ही बदल दोगे? सरकार इतिहास के साथ छेड़छाड़ क्यों कर रही है? बार बार इस प्रकार के वक्तव्य क्यों दे रही है? सरकार को अब कहने जैसा कुछ नहीं है. सरकार सब बाजू से घेरी गई है. आपस में लड़ाई शुरू. ये लड़ाई कहीं ना कहीं लोगों को अनदेखा करने के लिए
फिर औरंगजेब लाओ, फिर अब लाओ, फिर हलाल लाओ, फिर बकरा लाओ, फिर मुर्गी लाओ, बस यही खेल चल रहा है। सर गलत पढ़ रहे हैं। उनसे पूछिए। सर राज्य में हिंदुत्ववादी सरकार है और ऐसे में सर अंधेरी पूर्व में MIDC पुलिस स्टेशन के नागरिकों को ये कहा गया है कि सुबह 10 से 11 बजे तक ही होली मनाई जाए, उसके बाद नमाज जो है शुरू होगा।